नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे छान मेथीची भाजी, आलू लसूण या मेथी। कशी बनवायची व्हिडिओ संपूर्ण पहा आणि 5 मिनिटाचा आहे। हिरव्यागार मेथीच्या भाजीचा स्वाद अगदी घरभर पसरणारा व्हिडिओ आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि मुलाबाळांना खाऊ घाला। आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जिरंसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामध्ये फोडणीला। आणि त्याच्यानंतर एक बटाटा स्वच्छ धुवून पहिला कापून स्वच्छ धुवून साल काढून व्यवस्थित त्याच्यात घालून घ्यायचा तेलामध्ये परतायला आणि वरून थोडंसं मीठ घालायचं। मैत्रिणींनो, मीठ घातलं का छान आपल्या बटाट्याला चव येते। आता परतून घ्यायचं आहे थोडंसं हलवून, म्हणजे बटाटा तेलामध्ये पटकन शिजला जातो। नक्की ही रेसिपी करून पहा। मुलं जर भाजी खात नसेल तर नक्कीच खातील। आता छान अशा 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, भरपूर असा लसूण, आणि 3-4च मिरच्या घेतलेल्या आहे, कारण आपल्याला मुलांना खाऊ घालायचं आहे, त्यामुळे मिरच्या कमी घ्यायच्या आणि लसूण जास्त घ्यायचा। आता ते मिरची आणि लसूण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे ठेचा, जास्त बारीकसुद्धा करायचा नाही, आणि तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आपण बटाटा घातला तसा, आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये मिरचीचा ठेचा घातला का थोडासा राग कमी होतो मिरचीचा, कारण हिरवी मिरची आहे आणि ती खूप तिखट असते। त्याच्यामध्ये तेलामध्ये परतली का छान सुंदर त्याचा कमी तिखटपणा होतो आणि परतल्यानंतर खायलाही अप्रतिम चव येते त्याची। आता आपला बटाटा थोडा 80% शिजलेला आहे। ह्या स्टेजला आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट घालू शकता तुम्ही, खोबरं ओलं असतं तेही घालू शकता। तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बेसन पीठही भुरभुरू शकता, पण मी शेंगदाणे घातलेले आहेत। आता थोडी थोडी करून स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आणि थोडीशी कापून घेतलेली आहे। मेथीची भाजी 2-3 पाण्याने मैत्रिणींनो खळखळून धुवायची, कारण त्याच्यात खूपच माती असते, त्यामुळे छान 2-4 पाण्याने धुवूनच घ्यायची आणि नंतर कापायची। निवडल्यानंतर भिजत घालायची एका मोठ्या पातेल्यामध्ये आणि त्याच्यानंतर 2-3 पाण्याने खळखळून धुवायची आहे। आता थोडी थोडी घालायचे, कशासाठी पहा, थोडासा मी शेंगदाण्याचा कूटही ठेवला होता। थोडी मेथी घातल्यानंतर शेंगदाण्याचा थोडा कूट घालून घ्यायचा। हे असं का करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण मेथीची भाजी दिसायला भरपूर दिसते, पण ती थोडीशी शिजली का कमी होते, आपल्या कढईमध्येही जागा नाही राहत, त्यामुळे असं थोडं थोडं आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि वर खाली करून घ्यायचे। मैत्रिणींनो, तुम्ही असं हाताने करू नका, कारण मला सवय झालेली आहे, 40 वर्ष आम्ही जेवण बनवतोय, त्यामुळे आम्हाला गरम असं जास्त लागत नाही, हाताला आमच्या चटके बसत नाही। जर तुम्हाला हे जमत नसलं तर तुम्ही चमच्यानी किंवा कलथ्यानीच हलवा। आता सगळं व्यवस्थित आपण भाजीला मसाला लागून घेणार आहे, आपला ठेचा लसणाचा, कारण आपली बनलेली आहे लसूण्या आलू लसूण्या मेथी। 1 नंबर भाजी होते, भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते। आणि ह्या सीझनला मेथीची भाजी आणि भाकरी जर मिळाली तर आहा, मेजवानी भारी। तुम्ही कधी खाता का ही मेथीची भाजी आणि भाकरी? हे पहा, पाणी सुटलेलं आहे आणि आपली भाजी केवढीशी झालेली पहा। आता तुम्हाला म्हटलं ना, भाजी दिसायला भरपूर दिसते पण शिजली का कमी होते, त्यामुळे आपल्याला थोडी थोडी करून अशी घालायची, म्हणजे सगळीकडे आपलं मसाला लागतो। मसाला म्हणजे आपली हिरवी मिरची लसूण। आता हलवून घ्यायची आहे आणि आपला बटाटाही छान शिजलेला आहे। थोडंसं पाणी आटलं का आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे। झाकण अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर मेथीचा कलर खराब होतो, म्हणजे काळा पडतो।
आपल्याला हिरवीगार मेथीची भाजी तयार करून घ्यायची. पहा किती सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला जर हे थोडंसं पाणी ठेवायचं असलं तरीसुद्धा ठेवू शकता. अशी आवडली तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वाद घ्या मेथीच्या भाजीचा. बाय बाय.